कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यावर सध्या महाडिक गटाची सत्ता आहे। या वर्षीचा गळीत हंगाम सुरू होऊन 1.5 महिन्याचा कालावधी उलटला, मात्र तरीही कारखाना प्रशासनाकडून राजकीय दबावापोटी 122 गावातील आमदार सतेज पाटील गटाच्या शेतकऱ्यांच्या ऊसाची तोडणी वेळेवर केली जात नाही, अशी सभासदांची तक्रार होती। ऊस तोडणी संदर्भात कारखान्यांचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांच्याकडे विचारणा केली, तर ते ऊस उत्पादक सभासदांना योग्य उत्तर न देता शेतकऱ्यांच्या भावना दुखावतील अशा भाषेत उत्तर देत होते। कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस हे राजकीय दबावापोटी जाणून बुजून विरोधी गटांच्या शेतकऱ्यांच्या ऊसाला वेळेत तोडणी देत नव्हते। यामुळे कसबा बावडा येथील काही शेतकऱ्यांचा ऊस अक्षरशः वाळला आहे। त्यामुळे कसबा बावड्यातील शेतकरी संतप्त झाले होते। केवळ राजकीय द्वेषापोटी वेळेवर ऊस तोडणी होत नसल्यानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। यातूनच संतप्त शेतकऱ्यांनी चिटणीस यांना मारहाण केली होती। यानंतर कारखाना प्रशासनाच्या तक्रारीनुसार शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करत सभासदांची धरपकड सुरू केली आहे। यामध्ये मारहाणीशी काहीही संबंध नसणाऱ्या सभासद शेतकऱ्यांची नावं राजकीय द्वेषातून गोवण्यात आली आहेत। या पार्श्वभूमीवर आज कसबा बावडा येथील कारखान्याच्या 200हून अधिक सभासदांनी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची भेट घेतली। यावेळी सभासदांनी या प्रकरणात मारहाणीशी संबंध नसणाऱ्या काही शेतकऱ्यांची नावं विनाकारण गोवण्यात आली असल्याचं सांगितलं। मारहाणीशी संबंध नसणाऱ्या शेतकऱ्यांची नावं या प्रकरणात घेऊ नयेत आणि पोलिसांनी सुरू केलेलं सरसकट अटकसत्र त्वरित थांबवावं, तसंच मारहाणीच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पाहून मारहाण करणाऱ्यांवरच कारवाई करावी अशी मागणी सभासदांनी पोलीस अधीक्षक पंडित यांच्याकडे केली आहे। तर सत्तेचा वापर करून निर्दोष व्यक्तींची नावं घेऊन जर गुन्हे दाखल केले तर जशास तसं उत्तर दिलं जाईल असा इशारा माजी व्हॉइस चेअरमन हरीश चौगले यांनी दिलाय। मी ह्या कारखान्याचा 25 वर्ष संचालक होतो आणि जवळजवळ 1-2 वर्ष मी चेअरमन म्हणून काम केले, पण आजपर्यंतच्या इतिहासामध्ये असं कधीही घडलं नव्हतं की बाबा विरोधकांचं ऊस घ्यायचं नाही, विरोधकांच्या तोडणीच्या बाबतीत त्यांना टोलवाटोलवी करायची, त्यांचा ऊस रानात वळवायचा, अशा पद्धतीचं जे राजकारण ह्या वर्षी चालू झालं आहे ते त्या राजकारणाच्या पोटी काही शेतकऱ्यांनी एमडींच्या बाबतीत जे केलं त्याचं आम्ही काही समर्थन करत नाही, पण त्यासाठी म्हणून संपूर्ण कसबा बावड्याला वेटीला धरण्याचं जे काम चालू आहे ते आम्हाला मान्य नाही आणि म्हणून आम्ही आज SP साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो। सर्वांना सहकारामध्ये व्यवस्थित न्याय दिला पाहिजे, पाळीपत्रिकाप्रमाणे ऊस तुटला पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे काय। आणि हे घडल्यानंतर जे लोक त्यामध्ये सामील नव्हती ते राजकीय हेतून काही लोक त्यांची नावं गोवण्याचा प्रयत्न त्यामध्ये करून हे जे अटकसत्र चालू झालेलं आहे ते ताबडतोब थांबलं पाहिजे। पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी या प्रकरणात विनाकारण कुणाही शेतकऱ्यांची नावं घातली जाणार नाहीत, प्रत्यक्षदर्शी आणि सीसीटीव्ही फुटेजनुसार मारहाण करणाऱ्यांवरच कारवाई केली जाईल अशी ग्वाही दिली। यावेळी श्रीराम सोसायटीचे चेअरमन उमाजी उल्पे, दत्ता मासाळ, शिवाजीराव फराकटे, जयसिंग ठाणेकर, JL पाटील, विद्यानंद जमादार, श्रीहरी पाटील, सुभाष बुचडे, जगन्नाथ रणदिवे, संभाजी जाधव, नाना उल्पे, शामराव करपे यांच्यासह कसबा बावडा परिसरातील कारखान्याचे सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते।